hey guys, now we are at Nerul, Navi Mumbai, Palm Beach Road, and today we are going to show you our Palm Beach road and the views we are seeing from here. So do watch the full vlog from here. बोल ना. So this is our first vlog in Navi Mumbai, Nerul West sector. We don't know. This is a very beautiful area. See that doggy over there. नाही दिसू शकत भाई, तर तू भडकला. So many dogs here, including Gagan. Including this everyone, all and that. Let's go. And the view from my side is like very beautiful and just like a girl, very gorgeous. So you can see the view. After this means in this vlog I will be showing all the views of this Palm Beach road. So you can see the view of Navi Mumbai Nerul. बोलेरो गई अभी इथे खूप असे व्ह्यूज आहेत, ते खूप चांगले आहेत. आणि जर आपण बोललं गेलं तर इथे काही वाईट गोष्टी पण आहेत, वाईट जागा पण आहेत. जसं सेक्टर 20 नेरूळचा खूप बरबाद जागा आहे ती. आमच्या घराच्या बाजूची गल्ली. पाम बीच रोड, इट फील्स लाईक वी आर इन अ गडचिरोली, ओनली इन अ जंगल. सर तुम्ही बघू शकता किती सुनसान रोड आहे. फक्त गाड्या चालतात आणि लोक फक्त इथं वॉकिंगसाठी, रनिंगसाठी येतात. आणि मी पण आलोय फक्त रनिंगसाठी. So you can see the view we are seeing from here. And as you can see in the Mumbai, like Marine Drive is one of the beautiful and the sexiest place you have ever seen. But as we live in Navi Mumbai, so this is one of the precious and sexiest place in our Navi Mumbai. So let's explore this all the place. तर तुम्ही बघू शकता हा हायवे आहे, तो पनवेलला लागतो. आणि हा हायवे ला टच आहे पाम बीच. अँड एक खूप चांगली जागा आहे. तर लोक येतात, लोक फक्त वॉकिंग, रनिंग आणि मला तर वाटतं की माइंड रिलीफ करायसाठी येतात. आणि ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे या प्लेसबद्दल मला तर वाटतं. एकदा बघू शकतो मी. काय ती जागा जिथून आम्ही नेहमी आमची वॉकिंग चालू करतो, मला फॉलो करा. तर इथून जवळपास त्या साईडचं डॉमिनोजपर्यंत हा वे चालतो. आणि आपण तिथपर्यंत एक्सप्लोर करू आणि तुम्हाला दाखवू की इथला डॉमिनोज कसा दिसतो ॲक्च्युली. जसं की तुम्ही बघू शकता आम्ही वॉकिंग चालू केलेली आहे. आणि रात्री 6च्या नंतर इथे जवळपास खूप लोक येतात. लोक आणि मच्छर खूप येतात. पण काय करू नाही शकत, ते रनिंग करणं सोडून देतात. जसं की तुम्ही बघू शकतात थोड्या वेळ आधी एक कपल जस्ट आमच्या बाजूने गेला. तर ह्या रस्त्याला कपल्स लोक खूप येत राहतात. थँक गॉड आम्ही सिंगल आहोत. सिंगल लाईफ इज द बेस्ट लाईफ. चालत राहते. हा इथं खूप ब्युटिफुल व्ह्यू वॉकिंगसाठी. इथे तुम्ही बायसिकल नाही चालू शकत, पण त्यासाठी पण एक छोटा रस्ता पुढून वेगळा दिला आहे. इथे ह्या रस्त्यावर फक्त वॉकिंग आणि रनिंगच केली जाते. आणि तुम्हाला काही वर्कआउट वगैरे करायचं असेल तर तोही करू शकता तुम्ही इथे. तुम्ही जसं की मागे एक कपल गेला परत, ते भांडत होते एकमेकांशी. याचाच अर्थ असा पण एक आहे की
जर तुम्ही स्ट्रेसमध्ये आहात आणि तुम्हाला काय कॉन्फ्लिक्ट्स सॉल्व करायचे असतील रिलेशनशिप किंवा मॅरेजबद्दल, तर तुम्ही या जागेंवर इथे येऊ शकता. इथे बेंचेस वगैरे ठेवले आहेत, त्यात तुम्ही बसून मच्छरांसोबत ओडोमोस घेऊन यावे. असं तुम्ही येऊ शकता सगळं सॉल्व बिल करायला. बघू शकतात आमचे मित्र गगन मेश्राम आता रनिंग करत आहेत त्यांचा रोजचा रुटीन फॉलो करण्यासाठी. आज किती कॅलरीज बर्न होतील काय माहीत. तर बघू शकता किती भारी व्ह्यू दिसतंय आपल्याला. आणि इथून पण 2 रस्ते आहेत जाण्यासाठी. इथून पण केलं आहे आणि इथून पण केलं आहे टू मॅनेज द क्राऊड, बिकॉज आफ्टर 6 PM इथे खूप क्राऊड असतं. आम्ही आलो एंड ऑफ पाम बीच, म्हणजे पाम बीचच्या रोडच्या लास्टपर्यंत आलो. म्हणून इथं बघू शकता फर्स्ट आहे डॉमिनोज, सेकंड तुम्हाला दिसेल तिथे चेडा, दॅन तिकडे जवळपास स्टारबक्स. जर तुम्ही बघत असाल तर रूम वगैरे, दॅन यू कॅन ॲक्च्युली कम हिअर. आणि जर नेरूळचं तुम्ही बोलला गेला दॅन नेरूळ इज द बेस्ट प्लेस, बिकॉज 5 मिनटावर जवळपास आपल्या तिथे सीवूड्स आहे आणि सीवूड्स म्हणजे मॉल आहे. दॅन तुम्हाला सगळे अवेलेबिलिटीज आहेत. सेक्टर 20 सोडून तुम्ही जिकडं तिकडं राहायचं तिथे राहा.
पाम बीच के एंड में हम पहुंच चुके हैं। अभी यहाँ से कुछ फूड स्टॉल्स चालू होते हैं अच्छे अच्छे। ये देखो यहाँ पे प्रशांत कॉर्नर है नेरुल का, यहाँ फेमस। और ये है आजू बाजू का इलाका, स्पेशली नेचुरल्स रखा हुआ है। और ये हमारे कुछ दोस्तों का सबसे फेवरेट स्पॉट नेचुरल्स। एंड कोई बास्किन रॉबिन्स वाले भी है, जो वहाँ पे है। बास्किन रॉबिन्स वाले दूर रहे वो वहाँ पे है।